आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना आज मुंबईत भारत आणि साऊथ आफ्रिका दरम्यान सुरू आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा अंतिम सामना बराच उशिरा सुरू झाला. साऊथ आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आज सायंकाळी इस्रोने LVM-3M5 रॉकेटच्या मदतीनं CMS-3 हा भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला. हा उपग्रह भारतीय उपखंड तसेच सागरी क्षेत्रासाठी सेवा देईल. सुमारे 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूर महानगराच्या भविष्यातील गरजा ओळखून वेळोवेळी जे नियोजन केले त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून विकास कामे करून घेतली. त्यामुळे आजच्या घडीला नागपूर महानगर हे जागतिक नकाशावर विकासासाठी ओळखले गेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टीनं जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या विकसित राष्ट्राचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे असून यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं मोलाचं योगदान राहणार आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात काढले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या हस्ते समाज कल्याण विभागामार्फत मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद द्वारा निर्मित विकासाची सुवर्णप्रभा या माहिती पुस्तिकेचं विमोचन करण्यात आलं. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या 5 T20-20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत 186 धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. भारतानं 18व्या षटकातच हे लक्ष्य 5 गडी गमावून पूर्ण केलं. या 5 सामन्यांच्या मालिकेत आता भारत आणि ऑस्ट्रेलियात 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.